क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। करंजी आठवडी बाजारात जड वाहतुकीने अपघातात वाढ, जीवितहानी झाल्यास कोण जबाबदार? पंचायत समिती पांढरकवडा अंतर्गत येत असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठी दुसरी ग्रामपंचायत म्हणून करंजी रोड ग्रामपंचायतचा उल्लेख होतो। करंजी रोड येथे दर शनिवारी आठवडी बाजार मोठ्या दिमाखात भरला जातो। या आठवडी बाजारातून करंजी ग्रामपंचायतला अंदाजे 4 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळते। रोडवर असलेल्या या आठवडी बाजारामुळे पंचक्रोशीतील सर्वसामान्य लोक गर्दी करून आपला आठवडी बाजार करून घेतात। मात्र हा रोड वरील बाजार सध्या किरकोळ अपघातास कारणीभूत ठरत आहे। करंजी रोड आठवडी बाजार हा वणी यवतमाळ रोडवर भरत असून बाजाराच्या दिवशी मोठमोठी अवजड वाहने या बाजारातून मार्गस्थ होत असतात। परिणामी वाहतूक विस्कळीत होऊन किरकोळ अपघातात वाढ होत आहे। मागील शनिवारी सुद्धा 10 जानेवारी 2026 ला जड वाहतूक ट्रकने अपघात होऊन जीवितहानी टळली। मात्र यात व्यापाऱ्याचे व इतर दुचाकीचे मोठे नुकसान झाले। विशेष म्हणजे आठवडी बाजाराच्या दिवशी जड वाहतुकीने अपघात होऊन जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण राहील, हा प्रतिप्रश्न गावकऱ्यांना पडलाय। 4 ते 5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळून सुद्धा करंजी ग्रामपंचायतीकडून जड वाहतुकीबद्दल कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसून परिणामी व्यावसायिकांना आपला जीव मुठीत घेऊन व्यवसाय करावा लागत आहे। तरी पंचायत समिती पांढरकवडा येथील वरिष्ठ अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत येथील अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन जड वाहतुकीबद्दलच्या उपाययोजना राबवाव्या अशी मागणी आठवडी बाजार येथील दुकानदार तसेच करंजी गावकरी करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी राजीव आगरकर, पांढरकवडा, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।